नमस्कार मंडळी. सध्या बातम्यांमध्ये एल निनो हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल आणि एल निनो म्हणलं की बऱ्याच वेळेला दुष्काळ किंवा महागाई वाढणं ह्या गोष्टी त्याच्या बरोबरीने येतात असं म्हणलं जातं. बट हे आयुष्यात पहिल्यांदा घडतंय का? तर नाही. आजपर्यंत अनेक वेळेला इतिहासात एल निनो येऊन गेलेला आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की हे एल निनो नक्की असतं तरी काय? याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो? दुसरी गोष्ट, ह्याच्या आधी इतिहासात जेव्हा जेव्हा एल निनो होऊन गेलेला आहे त्याचा मार्केट्सवरती काय परिणाम झालेला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे 2026 मध्ये या वर्षी एल निनो जे काही येणं अपेक्षित आहे बऱ्याच तज्ज्ञांच्या नुसार, ते किती सिव्हिअर असू शकेल याच्याबद्दल आपण डिस्कस करू. वेगळ्या वेगळ्या सेक्टर्सवरती त्याचा काय परिणाम पडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज भारताकडे त्याच्यासाठी काही कुशन आहे का? आपल्याकडे त्या एल निनोचा सामना करण्यासाठी आपल्याकडे काही साठा आहे का? हे आपण बघणार आहोत. 5वा मुद्दा तर फारच महत्त्वाचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात आधी एल निनो म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजून घ्या. एल निनो म्हणजे दुष्काळ आहे का? नाही. एल निनो म्हणजे असं भयंकर काहीतरी वादळ आहे का? तर नाही. एल निनो हे पॅसिफिक ओशनमध्ये जे तापमान असतं त्याच्यात कसा बदल होतो म्हणजे एल निनो आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल बापरे! म्हणजे नक्की घडतंय काय आणि भारताला त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? वेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एल निनोचा परिणाम अख्ख्या जगावर होतो. पण मी फक्त भारताच्या पर्स्पेक्टिव्हनी बोलणार आहे. ओके. भारताला काय इम्पॅक्ट पडू शकतो हे मी सांगणार आहे. एका नॉर्मल इयरमध्ये एल निनो इयर जे नाहीये, नॉर्मल इयरमध्ये काय होतं, तर वेस्टर्न अमेरिकेच्या दिशेने तिथनं आशियाच्या दिशेला वारं व्हायला सुरुवात होतं, गरम वारं व्हायला सुरुवात होतं. टिपिकली म्हणजे इंडोनेशियाच्या दिशेने, भारताच्या दिशेने आणि वेस्टर्न अमेरिका किंवा सदर्न अमेरिकेचा जो भाग आहे, तिकडे कोल्ड वॉटर राईज होतं. आता याने काय होतं, असं जेव्हा वारं वाहतं तेव्हा भारतात चांगला मान्सून होतो. पण जे एल निनोचं इयर असतं त्याला काय होतं, तर हे जे अमेरिकेच्या दिशेने, आशियाच्या दिशेने जे वाहणारं वारं असतं, ते कुठेतरी थंड, वीक वीक होतं बेसिकली किंवा कधी-कधी उलट्या दिशेने सुद्धा वारं व्हायला लागतं. आता असं झाल्याने काय होईल, तर जे वॉर्म वॉटर आहे, जे तुलनेने कोमट पाणी आहे, ते साऊथ अमेरिकेच्या दिशेने जातं, उलट्या दिशेने जातं आणि जे ढग आपल्याकडे यायला पाहिजे होते, ते विरुद्ध दिशेने जातात. आता याच्यामुळे होणार काय, तर मान्सून आपल्याकडे कमी होणार. ओके. सो एल निनोमध्ये काय होणार आहे, तर मान्सून आपल्या इथे कमी होणार आहे. आता हे एवढं महत्त्वाचं काय? कारण मान्सून जर कमी म्हणजे पाऊस जर कमी पडला, तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट फूडवरती होतो, खाण्यावरती होतो, खाद्यपदार्थांवरती होतो. आणि आपल्याकडे खाद्यपदार्थ का महत्त्वाचे आहेत? कारण इन्फ्लेशन आपल्याकडे जे मोजलं जातं, महागाई जी मोजली जाते, CPI म्हणतात, कन्झ्युमर प्राईस इंडेक्स, याच्यात खाद्यपदार्थांचं वेटेज जवळ-जवळ 45% 45% एवढं आहे. सो हा जो एल निनोचा जो प्रकार आहे, तो फक्त वेदरशी निगडीत नाहीये, तर तो भारताच्या इकॉनॉमीशी सुद्धा निगडीत आहे. तुम्हाला जर याचं महत्त्व आत्तापर्यंत आणि एक बेसिक कॉन्सेप्ट कळाली असेल, तर याआधी एल निनोज जे काही येऊन गेले, त्याचा इम्पॅक्ट काय-काय पडला, हे आपण बघून घेऊयात पुढच्या भागात. इतिहासात एल निनोची जी वर्ष होती, ती कोणकोणती होती? तर 1877-78, 1982-83, 1997-98, 2009-10 आणि 2015-16. आता जर आपण 1877-78 मध्ये जर आपण चेक करायचं बघितलं, तर तेव्हा भारतात फारच कमी पाऊस झाला आणि भयंकर खूप मोठा दुष्काळ आला होता. खूप जणांची त्याच्यात त्याच्यात खूप जणांचा मृत्यू पण झाला. आता इथं सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी होती, की तेव्हा तर आपण कोलोनियल काळात होतो. ब्रिटिश राज्यात आपण तेव्हा होतो आणि त्याच्यामुळे भारताकडे असं काही खूप सेफ्टीसाठी काही गोष्टी आहेत. भरपूर धान्याचा साठा आहे. तो साठा लोकांना मिळतोय किंवा काही भरपूर आपल्याकडे सिंचनाच्या सोयी-सुविधा आहेत, असं काहीही नव्हतं आणि त्याच्यामुळे तेव्हा जे काय घडलं, त्याची तुलना आजच्या भारताशी करणं, हे माझ्या मते काही जास्ती काही रास्त नाहीये. आणि म्हणून आपण काय करूयात, तर जो लेटेस्ट म्हणजे 2015-16 साली जो एल निनो झाला होता, तेव्हा काय घडलं होतं हे बघूयात. 2015-16 साली असं झालं होतं, की जेवढा नॉर्मल पाऊस पडायला पाहिजे होता, त्याच्यापेक्षा 14% पाऊस कमी पडला. आता पाऊस कमी पडल्यामुळे झालं काय? तर डाळींचे भाव जवळ दुप्पट झाले. खाद्यपदार्थांमध्ये जी महागाई असते, ती भरपूर जोराने वाढली. जो ओव्हरऑल रुरल एरियामध्ये जो डिमांड असतो, खेडेगावांकडे जी काही एक मागणी असते, मागणी कशाबद्दलची असते, तर नॉर्मल खाद्यपदार्थांची मागणी असू शकते किंवा टू व्हीलर्सची मागणी असू शकते, ट्रॅक्टर्ससारखी काही मागणी असू शकते. ही सुद्धा वीक झाली आणि
ओव्हरऑल म्हणजे आता आपण अर्बन बद्दलही बोललो, रुरल बद्दलही बोललो, पण मार्केटवरती काय इम्पॅक्ट झाला, निफ्टीवरती काय इम्पॅक्ट झाला, तर 2015-16 मध्ये मार्केट जवळ-जवळ 20% खालती पडलं. आता जर सगळ्यांना असं वाटत असेल, की 20% फक्त एल निनोमुळे झालं, तर अजिबातच नाही. इनफॅक्ट मेजर कॉन्ट्रिब्युटर्स काय होते, तर चायनामध्ये तिकडे एक मोठा स्लोडाऊन झाला होता आणि चायनानी त्यांचा जो युआन, त्यांची जी करन्सी आहे, ती डिव्हॅल्यू केली होती. आता तुम्हाला हे जरी नसेल कळलं, तरी एवढं लक्षात ठेवा, तो एक मोठा ट्रिगर पॉइंट होता. आणि याच्याबरोबरच काय आलं? आपण म्हणतो तसं दुष्काळात तेरावा, तर एल निनो पण तेव्हाच आला आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल मॅक्रो प्रेशर वाढलं आणि निफ्टी झपाट्याने खालती गेलं. आता आपण 2026 मध्ये नक्की कशावरती फोकस केलं पाहिजे, हे आपण बघून घेणारच आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे चार्ट्स मी दाखवणार आहे. कधी? तर लगेच पुढच्या भागात. आता सायंटिस्ट जे असतात ना, ते हे एल निनोचं मोजमापन करण्यासाठी, मेजर करण्यासाठी पूर्ण पॅसिफिक रिजनला 4 भागांमध्ये डिव्हाईड करतात. कसं? बघा, निनो 1+2 हा पेरूच्या जवळचा भाग आहे. हा रिएक्ट करायला एकदम पटपट आहे, फास्ट आहे, पण व्होलटाईल पण खूप असतो. निनो 3 हा जो रिजन आहे, हा ईस्टर्न सेंट्रल पॅसिफिकमध्ये जातो. हा थोडा स्टेबल असतो. मग निनो 4 जो आहे, हा सेंट्रल पॅसिफिकच्या इकडचा असतो आणि हा आपल्याला एल निनोचा कोणता प्रकार आहे हे सांगतो. बट सगळ्यात महत्त्वाचा, या सगळ्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचा कोणता आहे? तर निनो 3.4. आता हा सगळ्यात महत्त्वाचा काय माहिती आहे का? असं म्हटलं जातं, की जर या भागात निनो 3.4 या भागात जर तिकडचं तापमान 0.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्ती 5 कंटिन्युअस महिने राहिलं, तर एल निनो ऑफिशियली डिक्लेअर होतो. ओके. हे मी तुम्हाला साध्या भाषेत सांगते. ओके. निनो 3.4 रिजन बघितला तुम्ही. इथे जर तापमान 0.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्ती राहिलं, किती? 5 महिन्यांसाठी सलग, तर एल निनो डिक्लेअर केला जातो. बट हे जर तापमान 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्ती झालं, तर याला मात्र सुपर एल निनो असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, "अच्छा, म्हणजे 2 डिग्रीजपेक्षा जास्ती गेलं नाही पाहिजे." हे तर आपल्या लक्षात आलं. नाहीतर मग सुपर एल निनो डिक्लेअर होणार आणि सुपर एल निनो म्हणजे काय ते तुम्हाला सगळं सांगितलं ना, की तापमान वाढणार, मान्सून कमी होणार, महागाई वाढणार, हे सांगितलं मी तुम्हाला. मग झालं काय होतं, आपण जर 2026 चे जर एस्टिमेट्स बघायचे असतील, तर ती किती डेंजर आहे किंवा नॉर्मल आहे, हे कळण्यासाठी आपण 2025 ची तुलना करूयात आणि त्याच्यासाठी आधी 2025 चा चार्ट बघा. आता जर तुम्ही इथे नीट बघितलं, तर जो फोरकास्ट होता जुलै टू डिसेंबरसाठी, जुलै ते डिसेंबर 2025, त्या लाईनी तर बघा, त्या लाईनी साधारण 0 डिग्री सेल्सिअसच्या आसपास फिरतायत. सो काही असं एवढं काही अलार्मिंग नाही, एवढं काही घाबरून जाण्यासारखं नाही. बट जर तुम्ही आत्ता हा जो लेटेस्ट फोरकास्ट जो इश्यू झालेला आहे जून 2026 मध्ये, तिथे जुलै टू डिसेंबरच्या रेघा तर बघा. आता इथे बाय द वे मल्टिपल मॉडेल्स असतात. मेलबर्न ऑस्ट्रेलियामधलं त्यांचं एक वेगळं मॉडेल आहे. प्रेडिक्शनचे मॉडेल्स आहेत ना, की पुढे जाऊन काय होईल, ह्याचा अंदाज बांधण्याची ही सगळी मॉडेल्स आहेत. मेलबोर्नचं आहे, मॉन्ट्रियलचं आहे, ऑफनबागचं आहे. पण या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. काय कॉमन गोष्ट आहे? सो हा निनो 3.4 इंडेक्स आहे. हा वरती जात, जात, जात 2 डिग्री सेल्सिअसच्याही वरती जातोय बघा, साधारण 2026च्या एंडपर्यंत. आणि मी जे तुम्हाला सांगत होते ना, की हे 2 डिग्रीजचं खूप महत्त्वाचा आहे मुद्दा. का? कारण जर हा 2 डिग्री सेल्सिअसच्या वरती कॉन्स्टंट राहिला, तर आपण म्हणतो हा सुपर एल निनो सारखा एक ओव्हरऑल सिच्युएशन येऊ शकते, जी खूप काही चांगली नाहीये. आणि पॉइंट असा आहे, की हे काही प्रेडिक्शन नाहीये. ही काही भविष्यवाणीसारखं नाहीये. हा ॲक्चुअल आत्ता डेटा काय आहे आणि वेगळ्या-वेगळ्या मॉडेल्सप्रमाणे हा कुठे जाऊ शकतो हा आकडा, याच्याबद्दलचं सगळं हे डिस्कशन आहे. बट आता आपण कोण आहोत? आपण आहोत मेन इन्व्हेस्टर्स. आपण अर्थातच आपल्या ओव्हरऑल क्लायमेटची काळजी करणार, आपण भरपूर गोष्टी काळजी करण्यासारख्या तर भरपूर गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं, की कारण आपला फायनान्स चॅनल आहे, तर फायनान्सच्या अँगलनी पोर्टफोलिओवरती काय बरं इम्पॅक्ट होऊ शकेल, निफ्टीवरती याचा काय इम्पॅक्ट होऊ शकेल, याच्याकडे आपण थोडं लक्ष जास्ती द्यायला पाहिजे आणि एक्झॅक्टली आपण हे बघून घेणार आहोत पुढच्या भागात. निफ्टीवरच्या परिणामाकडे आपण जाणार आहोतच, बट आत्तापर्यंत आपण जे महत्त्वाचे मुद्दे बघितलेत, ते पटकन एक 30 सेकंदात रिवाईज करते. काय म्हणलो आपण? एल निनोमुळे काय होऊ शकेल? तर एल निनो खरंच आला, तर मग मान्सून कमी होणार. मान्सून कमी म्हणजे काय? पाऊस कमी पडणार. पाऊस कमी जर पडला, तर पिकांवरती वाईट परिणाम होणार. ओव्हरऑल जे पीक यायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा कमी उगवणार आहे शेतांमध्ये, बरोबर? त्याच्यामुळे काय होईल, तर ओव्हरऑल जो आपल्याकडे पुरवठा असतो शेतातनं, तो कमी होणार. सप्लाय शॉक म्हणतो आपण त्याला. सप्लाय शॉक झाला, की महागाई वाढणार, फूड इन्फ्लेशन वाढणार. हे जर झालं, इन्फ्लेशन जर वाढलं, तर आर-बी-आय काय करतं, तर जे रेट कट्स जे अपेक्षित आहेत खरं आत्ता, ते रेट कट्स डिले होऊ शकतात. ऑलरेडी वॉरमुळे रेट कट डिले होतातच आहेत.
त्यात जर हे एल निनोचं झालं तर रेट कट अजूनही डिले होऊ शकतात. ते जर झालं तर ओव्हरऑल कन्झम्पशन स्लो होतं आणि ज्या सगळ्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती पडतो. पण निफ्टीवरती खूप जास्त इम्पॅक्ट पडेल का? तर सरप्रायझिंग उत्तर आहे. बट मला वाटतंय निफ्टीवरती एल निनोचा खूप इम्पॅक्ट पडणार नाही. आणि का? कारण निफ्टी हा ॲग्रीकल्चर हेवी इंडेक्स नाहीये. म्हणजे काय, निफ्टीची जी काही बांधणी आहे, त्याच्यात सगळ्यात जास्ती वेटेज ॲग्रीकल्चरचं नाहीच आहे. कशाचं हायेस्ट वेटेज आहे, तर फायनान्शियल सर्व्हिसेसचं वेटेज हायेस्ट आहे. 37% हे निफ्टीमध्ये फायनान्शियल सर्व्हिसेसचं वेटेज आहे. आय-टी जवळ-जवळ 13%, ऑइल एंड गॅस जवळ-जवळ 11%. सो जरी पावसाळा कमी झाला, जरी मान्सून कमी झाला, महागाई वाढेल का? तर वाढेल. रेट कट डिले होऊ शकतील का? तर होऊ शकतील. वाईटात वाईट निफ्टीमध्ये 5 ते 10% करेक्शन होऊ शकेल, पण क्रॅश होईल असं नाही म्हणत आहे मी. आणि करेक्शन जेव्हा होतं ना, तेव्हा चांगल्या स्टॉक्समध्ये, चांगल्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज भरपूर अवेलेबल होऊ शकतात. पण कोणत्या सेक्टर्सवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल, कोणत्या सेक्टर्सवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल, हेच बघून घेऊयात पुढच्या भागात. 3 वेगळे-वेगळे इम्पॅक्ट्स पडू शकतात. निगेटिव्ह, मिक्स्ड, पॉझिटिव्ह. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठे-कुठे पडू शकेल. तर एक ओव्हरऑल रूरल एफ-एम-सी-जी कन्झम्पशन जे म्हणतो, तिथं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल. एक एंट्री लेव्हल कन्झम्पशन, टू व्हीलर घेणे वगैरे, इथं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल. आणि जे ॲग्रीकल्चरल इक्विपमेंट्स असतात, जसं की ट्रॅक्टर्स वगैरे, त्याच्यावर सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकेल. आता हे मी का म्हणते? लॉजिक खूप सोपं आहे. ह्याचा फटका अनफॉर्च्युनेटली शेतकऱ्याला पडणार आहे. त्याच्यामुळे जे गावाकडे जी लोकं आहेत, त्यांचं उत्पन्न कमी होऊ शकेल. ते उत्पन्न जर कमी झालं, तर ओव्हरऑल तिकडनं मागणी म्हणजे डिमांडच कमी होते. डिमांड कमी झाल्यामुळे जे मी तुम्हाला म्हणत होते, की गावांकडे ज्या टू व्हीलर वगैरे विकत घेतल्या जातात, त्याची मागणी कमी होणार किंवा ट्रॅक्टरसारखे जे मोठे खर्च असतात, ते थोडेसे डिले केले जाऊ शकतात. सो या सर्व सेक्टर्ससाठी निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. मिक्स्ड इम्पॅक्ट कुठे पडू शकेल, तर बँकिंग. कारण अर्बन इम्पॅक्ट म्हणजे गावाकडे राहणाऱ्या लोकांना अनफॉर्च्युनेटली याचा थोडा जास्ती फटका पडू शकेल. पण जे शहरांमध्ये राहतात, त्यांना सुद्धा महागाईचा फटका पडणार आहेच आहे. पण उत्पन्न त्यांचं इम्पॅक्ट नाही होणार, जे शहरांमध्ये राहतायत त्यांचं. त्यांचं ओव्हरऑल बचतीवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. बट अनफॉर्च्युनेटली जे गावाकडे राहतायत, कारण मान्सून जर कमी झाला, बऱ्यापैकी कमी झाला, तर त्यांचं मुळातच उत्पन्न जर कमी झालं, तर मग रूरल लोन्स जी देतात बँकिंग सेक्टर्सवाले, तिकडे एन-पी-एस कदाचित वाढू शकतात. बट अर्बनला काही एवढा प्रॉब्लेम नाही येणार. सो ते ऑफसेट होऊ शकेल, म्हणून मी बँकिंगला मिक्स्ड म्हणते. पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठे होईल? तर ॲग्रोकेमिकल्स म्हणा, काही इनपुट्स म्हणा, अ, अ, सिंचनशी रिलेटेड स्टॉक्स तुम्ही म्हणा, सेक्टर्स म्हणा, पॉवरशी रिलेटेड, युटिलिटीज, यांना सगळ्यांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल. का? कारण शेतकरी त्यांचं ओव्हरऑल क्रॉप वाचवण्यासाठी जे काय गोष्टी लागतील शेतात, अ, त्याच्याशी रिलेटेड काही फर्टिलायझर्स असतील, काही मॅन्युअर्स असतील, याच्यासाठी खर्च करू शकतील. दुसरी गोष्ट, सिंचनासाठी खर्च नक्की केला जाईल. आणि ओव्हरऑल पॉवर सेक्टर का महत्त्वाचा राहील? कारण या सगळ्यांसाठी इलेक्ट्रिसिटी तर लागतेच ना. सो पॉवर रिलेटेड सेक्टर्ससुद्धा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असेल. सो मी परत एकदा सांगते, विषय गंभीर आहे. फार्मर्सला अनफॉर्च्युनेटली याचा फटका पडणार आहे, वाईट वाटतं. बट कारण आपला चॅनल फायनान्स स्पेसिफिक आहे, म्हणून मी फायनान्स रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड याचा काय इम्पॅक्ट होईल याच्यावरती फोकस जास्ती करतो. ओव्हरऑल सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ता जो राहतोय, तो आहे भारत हा जो काही शॉक येऊ शकेल, तो ॲब्झॉर्ब करू शकेल का? याच्यासाठी आपल्याला डेटा बघायला पाहिजे आणि हाच डेटा बघून घेणार आहोत शेवटच्या भागात. आता हा डेटा खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरनं तुम्हाला कळेल, की भारत आत्ताचं जो काही आपल्यावरती कदाचित संकट येऊ शकतं, ते किती प्रकारे आपण तयार आहोत या सगळ्या संकटाला फेस करण्यासाठी. आता हा जो चार्ट आहे तुम्हाला भारताची रिझर्व्हॉयर लेव्हल दाखवते. थोडक्यात सोप्या भाषेत पाण्याचा साठा किती आहे आपल्याकडे टोटल साठ्याच्या तुलनेमध्ये. 10 वर्षांचं जे ॲव्हरेज आहे, भारताकडे पाण्याचा साठा किती असतो, तर 34.4% एवढा साठा आत्तापर्यंत साधारण असायला पाहिजे होता. बट जर एप्रिल 2026चा जर तुम्ही डेटा बघितला, तर हा आहे 44.6%. सो 10 वर्षांच्या ॲव्हरेजपेक्षा जस्ट वरती नाही आहोत आपण. आपण भरपूर सिग्निफिकंटली आपण आपल्या ॲव्हरेजच्या वरती आहोत. आता यानी काय होईल बघा. सिंपल आहे. पूर्वी कसं होतं माहिती आहे का? कारण धरणं वगैरे तुलनेने कमी होती. पूर्वी म्हणजे मी खूपच पूर्वीची गोष्ट म्हणते. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं 1877 वगैरे. तेव्हा धरण ही कॉन्सेप्टच तुलनेने नसणार आहे आणि त्याच्यामुळे जर पाऊसच नाही पडला, तर डायरेक्ट शेतीवर इम्पॅक्ट. बट आता काय होतं, जर आपल्याकडे धरणं वगैरे आहेत चांगली,
तर आपल्याकडे पाण्याचा साठा किती आहे त्याच्यात ते जास्ती महत्त्वाचं आहे. सो शेतीवरती त्याचा परिणाम, इम्पॅक्ट किती होणार हे पावसापेक्षा आपण किती पाणी आपल्याकडे शिल्लक आहे याच्यावरनं सुद्धा त्याचं मोजमापन करू शकतो. सो मी असं नाही म्हणत आहे की पाऊस नाही पडला तरी चालेल, बिलकुल नाही. बट इम्पॅक्ट तुलनेने कमी होऊ शकतो किंवा तो जो इम्पॅक्ट आहे त्याची सिव्हिरिटी कमी होऊ शकते. इम्पॅक्ट थोडासा पोस्टपोन सुद्धा होऊ शकतो. आज भारताकडे अजून एक गोष्ट चांगली काय आहे, म्हणजे 3-4 चांगल्या गोष्टी आहेत. काय-काय चांगल्या गोष्टी आहेत? एक म्हणजे जे काही सिंचन आहे, ते सिंचनाचं म्हणजे पूर्वी कदाचित कमी ठिकाणी सिंचन असेल, ते सिंचनाचं कव्हरेज म्हणते मी. जास्तीत जास्त ठिकाणी आता सिंचन अवेलेबल आहे. ठिबक सिंचन म्हणा किंवा काय स्प्रिंकल इरिगेशन आपण म्हणतो, सगळीकडे आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी आधीच्या तुलनेमध्ये अवेलेबल आहे. दुसरी गोष्ट, आता एम-एस-पी सारख्या गोष्टी आहेत, फूड ग्रेन बफर आहे. त्याच्यामुळे थोडासा इम्पॅक्ट कमी बसू शकतो. निगेटिव्ह इम्पॅक्ट म्हणते मी. तिसरी गोष्ट, आता मी जे काय बघतेय की खेडेगावांमध्ये फक्त आणि फक्त शेतीमधनं येणारं उत्पन्न एवढा एकच सोर्स नसून आपण ह्याला नॉन फार्म इन्कम पण म्हणतो. नॉन फार्म इन्कम म्हणजे काय? फक्त शेतीवरती अवलंबून न राहता बाकीचे सोर्सेस ऑफ इन्कममधनं पण उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ओव्हरऑल सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याची फ्लेक्सिबिलिटी पण बेटर आहे. ओके. सो ऑल इन ऑल या सगळ्या डिस्कशनमध्ये तुम्ही जर एक विद्यार्थी असाल स्टॉक मार्केटचे, तर तुम्हाला फोकस कुठे करायचा आहे? फोकस याच्यावर करायचं आहे आपल्याला, की जे 3.4 मगाशी तुम्हाला दाखवलं मी, निनिओ 3.4 मॉडेल जे आहे, त्याचं जे तापमान आहे ते 2 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्ती राहतं का? जर ते 2 डिग्रीजच्या आत राहिलं तर मॅनेजेबल आहे. 2 डिग्रीजपेक्षा जास्ती राहिलं, बऱ्यापैकी कालावधीसाठी राहिलं, तर याचा इम्पॅक्ट मात्र पडू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय मांडायचा प्रयत्न केला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ते लाईक बटन हाणायला विसरायचं नाहीच आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका आणि हे करताना लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.